क्वेश्चन नंबर 26. मिश्का हॅज द फॉलोइंग नंबर कार्ड्स. बघा, मिश्काकडे काही नंबर्सचे कार्ड्स आहेत. तिच्या कार्ड्सवर कोणते कोणते कार्ड्स आहेत तिच्याकडे बघा, 4, 3, 0, 9 आणि 6. हर टीचर आस्क हर टू फॉर्म सम डिफरंट नंबर्स. मॅच द फॉलोइंग अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तिचे टीचर तिला वेगवेगळे नंबर्स सांगता आहेत आणि ते नंबर्स आपल्याला कॉलम ए आणि कॉलम 1 आणि कॉलम 2 मध्ये दिलेले आहेत आणि ते आपल्याला मॅच करायचे आहेत. बघा, पहिला आहे सक्सेसर ऑफ स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म बाय यूजिंग ईच डिजिट ॲट लिस्ट 1 इज. काय सांगितले सगळ्यात पहिले लक्षात घ्या, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचं सांगितलेलं आहे त्यांनी या ठिकाणी आणि त्या नंबरचा सक्सेसर काढायचा आहे आपल्याला. ओके, सगळ्यात अगोदर आपण स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तयार करूया. स्मॉलेस्ट, आता ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात स्मॉल नंबर कुठला आहे? 0. पण जर 0 आपण एखाद्या डिजिटच्या लेफ्टला लिहिला तर त्या 0ला व्हॅल्यू नसते. 0ला व्हॅल्यू केव्हा येते? जेव्हा तो एखाद्या डिजिटच्या राईट साईडला असेल त्यावेळेस त्या 0ला व्हॅल्यू असते. म्हणून त्यानंतरून 0 नंतर थोडा मोठा नंबर कुठला आहे तर 3 हा डिजिट आहे. बघा, या ठिकाणी स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर काय तयार होईल? 30469 आणि ह्या स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तयार झालेला आहे आणि त्याचा ह्या नंबरचा सक्सेसर नंबर सांगितला आहे. तर यात जर आपण 1 ॲड केला, सक्सेसर नंबर काढण्यासाठी आपल्याला 1 ॲड करावं लागेल. या ठिकाणी 9 + 1 10, 6 + 1 7, 4 0 3. बघा, पहिला नंबर काय तयार झाला आपला? 30,470. कुठे? ऑप्शन 3 मध्ये, कॉलम सेकंडमधला जो 3rd नंबरचा ऑप्शन आहे तो काय आहे? 30,470. क्यू स्टेटमेंट काय सांगतायत बघा ते, ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म बाय यूजिंग ईच डिजिट ॲट लिस्ट वन्स इज. आता या ठिकाणी ते आपल्याला ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर तयार करायचं सांगत आहेत. या ठिकाणी आपल्याकडे फक्त 5 डिजिट्स आहेत, तर आपल्याला याच्यापासून ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर तयार करायचा आहे. तर ग्रेटेस्ट नंबर तयार करताना दिलेल्या डिजिट्समध्ये सगळ्यात मोठा डिजिट कोणता आहे ते बघायचं. तर या ठिकाणी डिजिट आहे 9. तर आपल्याला या ठिकाणी 6 डिजिट नंबर तयार करायचा आहे आणि आपल्याकडे फक्त 5 डिजिट्स आहेत. म्हणून हा जो मोठा डिजिट आहे तो काय करायचा? 2 टाइम्स लिहायचा. 99, त्यानंतर 6430. बघा काय नंबर तयार झाला? 9,96,430. ऑप्शन ए. कॉलम 2 मधला जो पहिला ऑप्शन आहे तो कोणाला मॅच होतो आहे? क्यू या स्टेटमेंटला मॅच होतो आहे. आता नेक्स्ट स्टेटमेंट, स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म बाय यूजिंग ईच डिजिट ॲट लिस्ट वन्स इज. तर या ठिकाणी काय नंबर तयार करायला सांगतायत ते? स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर तयार करायला सांगता आहेत. तर या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर कुठला येईल? 300469. स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर बघा, हा कुठे आहे नंबर? 3,04,69. कॉलम 2 मध्ये 4th नंबरचा जो ऑप्शन आहे तो नंबर ह्या आर ह्या स्टेटमेंट सोबत मॅच होतो आहे. नेक्स्ट स्टेटमेंट आहे, प्रिडिसेसर ऑफ ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म बाय यूजिंग ईच डिजिट ॲट लिस्ट वन्स इज. ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर तयार करायचा आहे आणि त्याचा प्रेडिसेसर नंबर काय असणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. बघा, या ठिकाणी आपण ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर काढलेलाच आहे. काय होता तो? 9,96,430. आणि याचा प्रेडिसेसर म्हणजे या नंबरमधून 1 मायनस करावं लागेल. याचा मागचा जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी येईल. काय नंबर येईल? 9,96,429. कॉलम 2 मध्ये
कोणतं स्टेटमेंट आहे ते सेकंड जे स्टेटमेंट आहे ते एस ह्या स्टेटमेंटसोबत मॅच होतं आहे. तर ऑप्शन्स चेक करूया आता आपण. फर्स्ट ऑप्शन ए ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, पीचं स्टेटमेंट थर्डसोबत मॅच होतं आहे, क्यूचं 1 सोबत, आरचं 4 सोबत मॅच होतं आहे. या ठिकाणी त्यांनी सेकंड दिलेलं आहे म्हणून ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी येणार नाही. ऑप्शन सी चेक करूया. ऑप्शन सीमध्ये पी हे स्टेटमेंट थर्ड स्टेटमेंटला मॅच होतं आहे, क्यू हे स्टेटमेंट फर्स्ट स्टेटमेंटला मॅच होतं आहे, आर हे स्टेटमेंट फोर्थ स्टेटमेंटला मॅच होतं आहे आणि एस हे स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंटला मॅच होतं आहे. या ठिकाणी ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. स्टडी द स्टेटमेंट केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. बघा या ठिकाणी 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, ते आपल्याला केअरफुली रीड करायचे आहेत आणि त्याच्यातून कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे ते लिहायचं आहे. स्टेटमेंट 1 फर्स्ट स्टेटमेंट काय दिलं आहे, इन हिंदू अरेबिक न्यूमरल सिस्टीम DCCXLVII इज रिटन ॲज 7470. ओके, या ठिकाणी यांनी आपल्याला एक रोमन नंबर दिलेला आहे आणि तो रोमन नंबर हिंदू अरेबिक फॉर्ममध्ये 6470 असा लिहिला जातो असं यांचं म्हणणं आहे. तर आपण ह्या रोमन नंबरला कन्वर्ट करून बघूया, त्यांनी जे स्टेटमेंट दिलेले आहे ते करेक्ट आहे का नाही ते आपल्याला चेक करता येईल. बघा या ठिकाणी मी रोमन नंबर लिहिलेला आहे DCCXLVI. D means 500, CC means 100 plus 100, XL बघा L means 50, X means 10. ग्रेटेस्ट नंबरच्या लेफ्ट साईडला स्मॉलेस्ट नंबर आहे. अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो, ग्रेटेस्ट नंबरमधून स्मॉलेस्ट नंबर मायनस करतो. म्हणजे या ठिकाणी काय येईल 40. V मीन्स 5 प्लस I मीन्स 2. आता या नंबरची ॲडिशन करून घेऊया. 500 प्लस 100 600 प्लस 100 700. 700 प्लस 40 प्लस 5 प्लस 2 काय होईल 7. म्हणजे या ठिकाणी नंबर काय तयार होईल 747. आणि ते आपल्याला स्टेटमेंटमध्ये काय देता येत की हा जो रोमन नंबर आहे तो हिंदू अरेबिक न्यूमरल फॉर्ममध्ये 7470 असा येईल असं सांगता आहेत. तर नाही, हिंदू अरेबिक न्यूमरल सिस्टीममध्ये हा नंबर आपण 4447 असा लिहितो. हे स्टेटमेंट या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे फॉल्स आहे. सेकंड स्टेटमेंट बघा, नंबर ऑन द अबॅकस इज रीड ॲज 2,42,424. ओके, त्यांनी आपल्याला एक अबॅकस दिलेला आहे. त्या अबॅकसमध्ये प्रत्येकाला प्लेस दिलेली आहे आणि प्रत्येक प्लेसमध्ये काही बीट्स आहेत. तर त्यावरून आपण नंबर तयार करून घेऊया. बघा लॅक प्लेसला मध्ये 2 बीट्स आहेत, 10,000 प्लेसमध्ये 4 बीट्स आहेत, 1000 प्लेसमध्ये 2 बीट्स आहेत, 100 प्लेसमध्ये 4 बीट्स आहेत, 10 प्लेसमध्ये 2 बीट्स आहेत आणि 1 प्लेसमध्ये 5 बीट्स आहेत. बघा नंबर काय तयार झाला या ठिकाणी 2,42,425. आणि ते आपल्याला काय सांगतायत की जे दिलेलं अबॅकस आहे तर त्याच्यावरचा जो नंबर आहे तो अशा पद्धतीने रीड करतात 2,42,424 सांगतायत ते. पण 1 प्लेसमध्ये किती बीट्स आहेत 5 बीट्स आहेत. तर तो नंबर काय तयार होतो आहे 2,42,425.
425 असा नंबर तयार होतो आहे. म्हणजे या ठिकाणी आता त्यांनी दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट पण कसं आहे, फॉल्स आहे. सेकंड स्टेटमेंट पण फॉल्स आहे. दोघी स्टेटमेंट कशा आहेत, फॉल्स आहेत. तर आता या ठिकाणी आपण ऑप्शन्स चेक करूया. ऑप्शन ए दिलेला आहे, बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर ट्रू. ट्रू आहेत का स्टेटमेंट्स? नाही, दोघं स्टेटमेंट कशा आहेत, फॉल्स आहेत. ऑप्शन बी, बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर फॉल्स. येस, ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 28, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज इनकरेक्ट. या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्याच्यातून इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते चेक करायचं आहे. रोमन न्यूमरल्स डू नॉट हॅव सिम्बॉल फॉर 0. येस, रोमन न्यूमरल्समध्ये 0साठी कोणताही सिम्बॉल नाही आहे. हे स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट आहे. इन रोमन न्यूमरल इफ अ लेटर इज रिपीटेड इट्स व्हॅल्यूज आर ॲडेड टुगेदर. येस, रोमन न्यूमरलमध्ये जर लेटर्स रिपीट होत असतील तर त्यांची जी व्हॅल्यू असते ती ॲड केली जाते. DCDLXV is a meaningless Roman numeral. Yes, this statement is also correct statement. DCDLXV हा नंबर मिनिंगलेस आहे रोमन न्यूमरलमध्ये. तर हा मिनिंगलेस का आहे, तर बघा, जर एखादा मोठा नंबर असेल त्या मोठ्या नंबरच्या राईटला जर लहान नंबर असेल तर तो आपण त्यात ॲड करतो, आणि जर मोठ्या नंबरच्या लेफ्टला एखादा लहान नंबर असेल तर आपण त्याला सबस्ट्रॅक्ट करतो. या ठिकाणी DCD ही जी कंडिशन आहे ही मिनिंगलेस आहे. ओके, म्हणून हा जो रोमन न्यूमरल दिलेला आहे तर हा कसा आहे, मिनिंगलेस रोमन न्यूमरल आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी इज करेक्ट. नन ऑफ दिस, यापैकी एकही स्टेटमेंट इनकरेक्ट स्टेटमेंट नाही आहे. सगळे स्टेटमेंट कसे आहेत, करेक्ट स्टेटमेंट आहेत. म्हणून यापैकी एकही ऑप्शन नाही, म्हणून ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी, नन ऑफ दिस. ओके. क्वेश्चन नंबर 29, fill in the blank and select the correct option. फिलिंग द ब्लँक्स भरायचे आणि ऑप्शन करेक्ट काय ते बघायचं आहे. या ठिकाणी नंबर दिलेला आहे 63,846. या नंबरला एक्सपांड केलेला आहे. 60,000 या ठिकाणी येईल 3,000 प्लस 800 प्लस 40 प्लस 5. प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इन 13,460 इज. 3 या डिजिटची प्लेस व्हॅल्यू हा कुठल्या प्लेसला आहे, 1000 प्लेसला आहे, म्हणून 3 या डिजिटची प्लेस व्हॅल्यू काय येईल, 3000. देअर आर डॅश डॅश नाईन्स इन 99,998. ओके, नंबर दिलेला आहे 99,998. या नंबरमध्ये 9 हा डिजिट किती टाइम्स आलेला आहे ते चेक करायचं आहे. 1 2 3 4. 9 हा 4 टाइम्स आलेला आहे. देअर आर 4 9s इन 99,998. नेक्स्ट डिजिट दिलेला आहे 1,60,482 बिकम्स डॅश डॅश व्हेन राउंडेड ऑफ टू इट्स नियरेस्ट 1000. हा नंबर दिलेला आहे. ह्या नंबरच्या नियरेस्ट 1000 नंबर काय येईल, या नंबरचा नियरेस्ट 1000 नंबर 1000 0. आता याची मागची प्लेस बघितली 4 10 100 प्लेसला 4 हा डिजिट आहे. 4 हा 5पेक्षा लहान आहे, म्हणून ह्या 0मध्ये नंबर वाढणार नाही, तो ॲज इट इज राहील. म्हणजे या नंबरच्या नियरेस्ट 1000 नंबर काय येईल, तर 1,60,000. 1,60,000 हा ह्या नंबरचा नियरेस्ट 1000 राऊंड ऑफ नंबर येईल. तर या ठिकाणी ऑप्शन्स चेक करूया आपण. ऑप्शन ए P300 नाही, 3000 पाहिजे. ऑप्शन बीमध्ये आहे, ऑप्शन सीमध्ये आहे. ऑप्शन बी किंवा सी या दोघांपैकी येऊ शकतं. क्यू स्टेटमेंटमध्ये 3 या डिजिटची प्लेस व्हॅल्यू 3000 आहे.
क्यूची बी ऑप्शन बीमध्ये 300 प्लेस व्हॅल्यू सांगता आहेत, नाही. ऑप्शन सीमध्ये क्यू ह्या स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट आहे. त्यानंतर आर 9 किती टाइम्स येतो, 4 टाइम्स येतो. आणि एस हे स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या नंबरची राऊंड ऑफ नियरेस्ट 1000 व्हॅल्यू 1,60,000 आहे. या ठिकाणी ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर. या ठिकाणी आपल्याला अबॅकसच्या फॉर्ममध्ये काही नंबर्स दिलेले आहेत आणि त्या नंबर्सला आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण हे जे अबॅकस फॉर्ममध्ये दिलेले आहेत तर त्यांना नंबर फॉर्ममध्ये लिहून घेऊया. 10,000 प्लेसमध्ये किती बिट्स आहेत, तर 3,000 प्लेसमध्ये 4, 100 प्लेसमध्ये 2, 3 and 4. ओके, 3, 4, 3, 3, 5, 3, 4, 3, 2, 4, 3, 4, 2, 2, 2. ओके, आता हे नंबर्स तयार झालेले आहे. ह्या नंबर्सला आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे ग्रेटेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबरकडे. तर या ठिकाणी सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे, 34,335. त्यानंतर 34,324. त्यानंतर 34,234 हा येईल. त्यानंतर सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर 34,222 म्हणजे ऑप्शन पहिले काय, QRPS. येस, ऑप्शन डी QRPS. या ठिकाणी ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन येईल.